तर इथे आपल्या दुधाला आली आहे उकळी। आता ही अशी जेव्हा एक उकळी येते ना तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे विनेगर। हे विनेगर आपण थोडंसं टाकायचं, आपल्याला कळूनच जाते की आता दूध फाटणार आहे म्हणून। आणि आपण आता असं जर चम्मचने केलं ना तर आपल्याला कळते बघा आता दूध फाटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला थोडं विनेगर आणखी लागणार आहे याच्यामध्ये टाकायचं। बघा हे आपण याच्यामध्ये थोडं आणखी विनेगर टाकणार आहे। आता नक्कीच दूध फाटणार, आपल्याला हे हायवर करायचं आहे। आपल्याला कळत पण आहे आता की दूध फाटत आहे म्हणून। बघा आपल्याला दिसतंय की दूध पूर्णपणे फाटले। आता आपण सिमवर करायचं आणि हे चम्मचने आपण जेव्हा असं करून बघतो आपल्याला कळते की हां आता फाटलं। आता आपल्याला अजून जास्त विनेगरची गरज नाही आहे। आपलं दूध फाटलेलं आहे, तरी पण आपण एक उकळी अजून येऊ द्यायची त्याला, म्हणजे पूर्ण पाणी आणि दूध जे आहे ना ते पूर्णपणे वेगळं होतं। आता झालेलं आहे। आता नेक्स्ट काम आपल्याला करायचं आहे की हे जे आपण बनवलेलं आहे ह्याला आपल्याला याच्यात टाकायचं आहे। म्हणजे हे जे आपलं फाटलेलं दूध आहे याला आपल्याला आपलं जे जाळीचं भांडं होतं ज्याच्यावर आपण बनियनचा क्लोथ ठेवला होता त्याच्यावर आपल्याला असं टाकायचं आहे। तर आता याला असं झाकून ठेवायचं, म्हणजे याच्यातून पाणी आपलं निघून गेलं पाहिजे। त्यासाठी आता आपल्याला याला असं फोल्ड करायचं असं असं, आणि याच्यावर आता आपण एक असं वजनी भांडं ठेवायचं आहे। तर माझ्याकडे असा वजनी असा कुकर आहे, तो असा आपण याच्यावर असं ठेवून द्यायचा, म्हणजे याच्यातून जे पाणी याच्यातलं होतं ते पूर्णपणे निथळून जाणार आणि थोड्या वेळाने आपल्याला पनीर मिळणार। ते थोडं आपल्याला एक रात्रभर दिवसभर फ्रीजमध्ये ठेवलं की दुसऱ्या दिवशी छान विकतच्यासारखं असं पनीर, वड्या पडणारं पनीर तयार होतं। तर झालं आपलं पनीर तयार, हे बघा। आता याच्या वड्या पाडायच्या आणि वड्या पाडल्यानंतर याला थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे जवळपास नाही एक दिवस एक रात्र तर कमीत कमी 5-6 तास तरी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर छान पनीर तयार होतं।